आणि रोहित ही जोडी मैदानामध्ये, तर गोलंदाज विलास भोईर तयार आहे कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं गोलंदाजी करण्यासाठी। मॅच ऑन। पहिला चेंडू आहे, पंचांचा इशारा, बॅटची एज घेतलेली दाखवतात पंचांचा इशारा येतोय। पंच आपला निर्णय आपणच घ्या, दोघांनी मिळून थोडा डिसिजन आपणच घ्या। तर नक्कीच माफी असावी अशी दिलगिरी व्यक्त केलेले पंचांनी। असं काही कधी कधी घडत असतंय, कारण इथे पंचांनी कधी दिसत नाहीये। तर अशा प्रकारे पहिल्या चेंडूचा जर विचार केला, सुंदर चेंडू टाकला तो गोलंदाज विलास भोईर या गोलंदाजाने। गोलंदाज तयार पुढचा चेंडू टाकण्यासाठी। या वेळचा चेंडू टॅप केला, चेंडू सीमारेषेकडे जातोय, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, मिड विकेट क्षेत्राला डीजे मास्तर आपल्याला संधी। शिवबाचे माबळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवबाचे माबळे आम्हाला नाही कुणाची भीती। जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी। तर धन्यवाद जय मास्तर। नवीन फलंदाज यावेळेस येते तो योगेश हा फलंदाज बाद झाला यावेळेस। मात्र प्रशांत हा फलंदाज, ज्याला मात्र कुठल्याही प्रकारची धाव करता आलेली नाहीये, शून्यावरती तो बाद झालेला आहे। आणि अशा प्रकारे या धावसंख्येला आकार त्यांनी मात्र दिलेला नाहीये। सुंदर गोलंदाजीचा प्रात्यक्षिक विलास हा गोलंदाज करतोय। विलासने आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत, सुरेख गोलंदाजी मैदानामध्ये चालू आहे। नवीन फलंदाज आहेत योगेश जाधव फलंदाजी करण्यासाठी हेदोटणे संघाकडून, तर सापाटे संघाकडून गोलंदाजी मार्कवरती विलास भोईर हा गोलंदाज सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय। वेळ वाया घालू नका, वेळेला फार महत्व द्या तुम्ही। प्रत्येक सामना वेळेवर संपला पाहिजे। 20 मिनिटांचा अवधी आपल्याला दिला जाणार आहे। यावेळचा चेंडू पंच सुभाष पाटील बाहेर निघालात, म्हणजे हा खराब चेंडू आहे। नियम क्रमांक 22 च्या नियमाप्रमाणे हा चेंडू वाईट आहे। अशा प्रकारे एकूण धावसंख्या धावफलकावरती लागले ती 1-1। वाईट चेंडू टाकला होता विलासने याआधीचा। ह्यावेळेचा चेंडू आता मात्र एज घेतले फलंदाज, यावेळेस मात्र पुन्हा एकदा शून्यावरती हा फलंदाज बाद झाला तो रोहित। धन्यवाद डीजे मास्तर। जय भवानी, जय शिवाजी अशा प्रकारे घोषणा देत आपण मैदानामध्ये जाणार आहात। 2 फलंदाज, 46वा फलंदाज यावेळेस मात्र शून्यावरती बाद झालेला आहे। आमचे स्कोरर सांगतात नक्कीच यावेळेस मात्र धीरज पाटील आणि आविष्कार पाटील, आणि दुसरे स्कोरर हर्षद पाटील, असे 3 स्कोरर। यावेळचा चेंडू चकवा देणारा चेंडू, गराडा देणारा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते। फसव्या रीतीचा चेंडू टाकला होता आणि नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता। एक चेंडू वाईट टाकला होता या गोलंदाजाने, आणि 1 विकेट घेण्याची कामगिरी, 2 विकेट घेण्याची कामगिरी या गोलंदाजाने। सुंदर गोलंदाजी या मॅन एंड ट्री पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत केले। गोलंदाज विलास भोईर तयार। पुन्हा एकदा तिसऱ्या स्लिप मध्ये चेंडू, नक्की चान्स होती क्षेत्ररक्षकाला, परंतु जमिनी लगत चेंडू झालाय आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली। पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, 1 धाव मिळाले तीही वाईटच्या रूपाने, आणि 2 विकेट। जर हा झेल झाला असता तर 3रा विकेट घेण्याची कामगिरी या गोलंदाजाच्या नावावरती लागली असते। तर नक्कीच उंच पुढे असा हा विलास भोईर, आक्रमकतेची गोलंदाजी।
यावेळचा चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये येतोय, चेंडू सरळ धावतोय तो 4 धावांसाठी कॉमेंट्री बॉक्स साइड कडे. एकतीसवा फलंदाज असेल ज्याने चौकाराने अकाउंट ओपन केलेलं आहे. एकूण धावसंख्या धावफलकावरती लागल्यात ते आतापर्यंत 5 धावा. पहिल्या षटकाचा जर विचार केला 2 विकेट आणि केवळ 5 धावा या षटकामध्ये दीपक खर्च केल्या. वेळ वाया घालू नका, टीम मीटिंग अजिबात घ्यायची नाहीये. आपल्याला विनंती करतो वारंवार, कसल्याही प्रकारची टीम मीटिंग चालणार नाही, कारण आपण वेळेला महत्व द्या. आज बरेच सामने खेळवायचे आहेत. टीम मीटिंग नकोय मैदानामध्ये. शेवटचा क्षण असेल त्यावेळेस आपल्याला थोडासा टायमिंग दिला जाईल, परंतु आता आपण टाइमपास करायचं नाहीये. एकूण धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 5 धावा आणि 2 विकेट. गोल्डन ओव्हर, गोल्डन षटक यावेळेस मात्र टाकला असेल ते प्रशांत विलास भोईर या गोलंदाजाने. याआधी आपण पाहिले असेल 2 सामने जिंकल्यात. बेतवडे संघाने अतिशय सुरेख कामगिरी केली होती. प्रशांत तांडेलने 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतला होता. गोलंदाज यावेळेस मात्र निखिल पाटील तयार आहे. गोलंदाजी मार्क वरती डोंबिवली यांकडनं गोलंदाजी करणार आहे, तर समोर फलंदाज यावेळेस मात्र योगेश जाधव. निखिल टू योगेश. हा चेंडू मात्र लॉंग ऑफ रिजन मध्ये जातोय. चेंडू सीमारेषेकडे, थोडस क्षेत्ररक्षक अटकतोय तिथे, परंतु चेंडूला काही अडकू शकत नाहीये. चेंडू आरपार सीमा पार. डाबर लाल दंत मंजन सावकार. श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. क्या बात आहे मात्र छत्रपती शिवाजी राजे. आणि आता मात्र मैदानामध्ये नक्कीच आपल्याला टाइम थोडा कमी आहे, परंतु यावेळेस मात्र एकूण धावसंख्या धावफलकावरती जाऊन लागले ती 9 धावा. यावेळेचा चेंडू आरपार सीमा पार. तारा मंडल में गेंद गई 6 रनों के लिए. चेंडू मात्र तारामंडल मध्ये गेला होता. 2 चेंडूंचा सामना केला योगेश जाधवने. 2 चेंडूवरती एक चौकार आणि षटकार मारला. एकूण धावसंख्या 15. यावेळेचा चेंडू लॉंग ऑफ रिजनला टॅप केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो आणि नक्कीच फलंदाज योगेश जाधवच्या पारीचा अंत होतो. डीजे मास्तर. तर नक्कीच आज शेवटचा दिवस आहे. खंडरायच्या द्वारामध्ये बरेचसे मंडळी जमा झाले असेल, कारण आपण पाहतोय की गडावरती मात्र आज नक्कीच एक उत्सव साजरा केला जाणार आहे. तर दुसरीकडे शिर्डीच्या साईबाबाच्या मंदिरामध्ये आपण पाहिलं असेल, तब्बल या सुट्टीच्या कारणामुळे, या शेवटच्या वर्षामुळे, या शेवटच्या दिवसामुळे आतापर्यंत 5 कोटीची कमाई या दानपेढीमध्ये जमा झालेली आहे. यावेळेचा चेंडू सरळ जातोय. हा चेंडू पाईंट लेग आणि टर्डमनच्या मध्ये 22च्या रूपाने 4 धावा. बॅटकट ओके. एक मराठा लाख मराठा अविनाश कालन याची बॅटची घेऊन चेंडू आला होता. 4 धावा मिळाल्या. एकूण धावसंख्या 19 धावा. यावेळेचा चेंडू कदमों का इस्तेमाल करना चाहता था, लेकिन गेंद अच्छी थी. नक्कीच यावेळेस मात्र अडकवलंय फलंदाजाला आणि चांगला चेंडू टाकला. गोलंदाज यावेळेस मात्र निखिल पाटील या गोलंदाजाने. एकूण धावसंख्या 19 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार.
यावेळेचा चेंडू चांगला चेंडू आणि फलंदाज यावेळेस मात्र बाद होतोय तो फलंदाज अविनाश कालन ज्याने 8 धावा केल्या डीजे मास्तर. तर इथून एडोटे संघाने आता विचार केला या 2 षटकांचा तर 19 धावा आणि 4 गडी आतापर्यंत गमावल्यात आणि येणाऱ्या या 2 षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय ऐकण्यासाठी जाऊया दीपक पाटील यांच्याकडे. धन्यवाद गोरक्ष. तर पहिल्या 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. विलास भोईर आणि निखिल पाटील याची 2 षटकं या ठिकाणी संपलेत. 19 धावा धावफलकावर लागलेत. आपण सामना पाहता हेदुडणे आणि सापर्डे या 2 संघादरम्यान ज्या ठिकाणी हेदुडणे संघ फलंदाजी करतोय आणि पाहायला गेलं तर आतापर्यंत 4 फलंदाज बाद झालेत. यावेळेस तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. धडाकेबाज सुरुवात. चेंडू वाईड लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरिता. तर यावेळेस फलंदाज होता दयाळू. दयाळू आणि रोहित अशी जोडी मैदानामध्ये, परंतु पहिल्याच चेंडूवर आल्या आल्या षटकारानं खातं खोललं केलंय ते दयाळू काळण या फलंदाजानं. सचिन पाटीलचा पहिला चेंडू. यावेळेस सुरेख चेंडू होता खोलवर टप्प्याचा. आतमध्ये येणारा हा चेंडू मात्र बॅटची कडा घेतली गेली. त्या ठिकाणी शॉर्ट स्ली मिड ऑफच्या दिशेमध्ये एकच धाव. या एकेरी धावेच्या बरोबरीनं आपण सामना पाहताय हेदुटणे आणि सापर्डे या 2 संघादरम्यान. ज्या ठिकाणी हेदुटणे संघ पोहोचलाय तो 26 या आकड्यावर. दयाळू आणि रोहित मधल्या फळीतील हे फलंदाज, कारण पाहायला गेले तर प्रशांत कुंभारकरनं निराश केलंय, रोहित म्हात्रेने निराश केलंय, परंतु यावेळेस मात्र अतिशय सुरेख फलंदाजी करताना डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत बराचसा वेळ होता दोन्ही फलंदाजांकडे 2 धावा पूर्ण करण्याचा आणि या दुहेरी धावांच्या योगदानानंतर धावफलक पुढे सरकत आहे ते 28 या आकड्यावर. सुरेख फलंदाजी सुरू आहे. पाहायला गेलं तर आज धावांचा पाठलाग सुद्धा होतोय. म्हणजे 40 ते 45 धावांपेक्षा जास्त धावा करणं खूप गरजेचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा पाहायला गेलं तर विकेटच्या मागे चेंडू जातोय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक धावतोय. 2 धावा मात्र सहजरित्या हस्तगत केले जातात. तर 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या मात्र पुढे सरकत आहे. तिसरं षटक आपण पाहतोय 30 या आकड्यावर पोहोचलाय आणि आतापर्यंत पहिल्या 4 चेंडूंमध्ये मात्र रोहित पाटीलनं 11 धावा खर्च केल्यात. सचिन पाटील हा गोलंदाज, परंतु यावेळेस मात्र चांगली चापट दिलाय. कव्हर पॉइंट रिजन मध्ये हा चेंडू जातोय. 4 धावांकरता सणसणीत टोला चौकार. आणि नॉन स्ट्राईकचा फलंदाज दयाळू. यावेळेस गोलंदाजाचा पुढचा चेंडू आता मात्र भिरकावलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. अतिशय चांगला झेल टिपला जातोय आणि आता मात्र फलंदाज होतोय बाद. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 34 धावसंख्या.
नवीन फलंदाज सोमनाथ काळण जातोय मैदानामध्ये. दयाळू आणि सोमनाथ अशी जोडी आता मात्र मैदानामध्ये. शेवटचं षटक असेल ते हेदुटणे संघासाठी, कारण सचिन पाटीलच्या षटकामध्ये तब्बल 15 धावा कुठल्यानंतर आता मात्र त्याच पद्धतीची षटकाची अपेक्षा बाळगून असतील ते हेदुटणे संघाचे पाठीराखे. धावफलकाचा विचार केला तर 34 या आकड्यावर पोहोचलाय, जेणेकरून 12 ते 13 धावा या षटकामध्ये येणं अपेक्षित असेल, कारण 45 धावसंख्येच्या पुढे जर का गेला तर मी म्हणेन एक चांगली धावसंख्या हेदुटणे संघाकडून प्रथम फलंदाजी करताना. गोलंदाज भरत तयार. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. यावेळेस स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका एकेरी धाव देऊन जातोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय, यशस्वी प्रयत्न. 2 धावा, दुहेरी धावांचं योगदान मिळतंय. या 2 धावा यावेळेस मैदानामध्ये पळून पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावांच्या बरोबरीनं संघ पोहोचलाय तो 36 या आकड्यावर. 36 रन्स. सोमनाथ आणि दयाळू अशी जोडी मैदानामध्ये. वळूया पुढच्या चेंडूकडे. यावेळेस मात्र खोदून काढला चेंडू. लॉंग ऑन सीमारेषेच्या वरून चेंडू जातोय. पंचांचा इशारा. 6 धावांचा हा षटकार. सुरेख फलंदाजी. यावेळेस फलंदाज सोमनाथ काळण. यावेळेस अतिशय चांगला चेंडू बॅकफुटला गेला. स्क्वेअर कटचा हा लाजवाब फटका. चेंडू अगदी कव्हर क्षेत्रामध्ये अडवला जातोय आणि 3 धावा मात्र पूर्ण केल्या जातात. या तिहेरी धावांचं योगदानानंतर धावफलक पाहिलं तर 45 या आकड्यावर मी म्हणेन एक सुस्थितीमध्ये पोहोचलाय आता मात्र हेदुटणे संघ 4 षटकांच्या या लढतीमध्ये. सुंदर फलंदाजी. अगदी मधल्या फळीतील फलंदाज सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने फलंदाजी करू शकतात. तर यावरूनच दिसते हेदुटणे संघाची फलंदाजी किती स्ट्रॉंग आहे. राईट आर्म राऊंड विकेट मारा केला होता. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जातो. एक टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू सीमा पार होतोय. 4 धावांकरता हा खणखणीत चौकार. दयाळू अतिशय चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहायला गेलं तर 1 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीनं खेळतोय. तर सोमनाथ सुद्धा मागे नाहीये. अतिशय चांगली फलंदाजी या जोडीनं आणि या धावसंख्या पोहोचवल्या. यावेळेस मात्र अप्पर एज क्षेत्ररक्षकानं झेल सोडलाय आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण. खराब क्षेत्ररक्षण आणि यावेळेस मात्र मैदानामध्ये 3 धावा पूर्ण आणि या 3 धावांच्या मदतीनं मात्र अर्धशतक धावफलकावर हेदुटणे संघाच्या 52 धावा पूर्ण होताना. सुंदर फलंदाजी आतापर्यंत. मी म्हणेन खूप मोठ्या धावसंख्येकडे आता मात्र वाटचाल करतोय. याचं एकमेव कारण असेल सापार्डे संघाचं खराब क्षेत्ररक्षण आणि या खराब क्षेत्ररक्षणाच्या जोरावरच मी म्हणेन खऱ्या अर्थानं धावा बहाल केल्यात त्या हेदुटणे संघाला. शेवटचा चेंडू असेल शेवटच्या षटकामधील. यावेळेस भरत हा गोलंदाज. लोअर फुल टॉस चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीनं चेंडू जातोय मिड ऑफ रिजन मध्ये, ज्या ठिकाणी सिंगल मिळते आणि या सिंगलने मात्र पहिल्या इनिंगच्या खेळ खल्लास होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 5 बाद 53 अशी धावसंख्या नोंदवली ती हेदुटणे संघानं आणि तब्बल 54 धावांचं आता मात्र लक्ष असेल ते सापार्डे संघासमोर. येणारे 24 चेंडू आणि 54 धावांची आवश्यकता.
प्रमुख पाहुणे म्हणून घेसर गावचे सत्यवानजी बुवा यांना विनंती करतो या आपण मंचावरती आपलं स्वागत केलं जात आहे। घेसर गावचे सत्यवानजी बुवा यांना विनंती करतो या आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत केलं जात आहे। आपण स्वर्गीय वामन शेठ पाटील स्मृती चषक पाहतोय तर नक्कीच मंचावरती आलेले आहेत। तर त्यांचे स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो कृष्णा पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करायचं आहे। सन्माननीय अतिथी सत्यवानजी बुवा मंचावरती आलेले आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय आणि नक्कीच स्वर्गीय वामन शेठ पाटील स्मृती चषक आपण 2017 पाहतोय। वर्ष पहिलं असं वाटत नाही की ही स्पर्धा या वर्षी पहिल्यांदाच भरवली गेली। अतिशय सुंदर असं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण पहा ट्रॉफ्या जशा 2 लाख रुपयांना अशा प्रकारच्या ट्रॉफ्या ठेवल्या जातात। रिलायन्स कपला आपण अशा प्रकारच्या ट्रॉफ्या पाहिल्या होत्या त्याआधीच आपण पाहिलं असेल कपिल देवच्या हातामध्ये अशा प्रकारची ट्रॉफी होती 87 सालाला जो सामने झाले होते त्यामधले। तर नक्कीच आता मैदानावरती लक्ष आहे जिंकण्यासाठी। तर नक्कीच मी विनंती करणार आहे आगासन आणि वडवली संघाचा संघनायक या आपण नाणेफेकीसाठी आगासन वडवली संघ या आपण आगासन आणि वडवली अशी रंगत शेवटची पहिल्या फेरीची होणार आहे। या आधीचे आपण पाहिले असेल एकूण धावा धावफलकावरती 53 धावा काढलेल्या आहेत। 54 धावांची गरज असणार आहे या सामन्यामध्ये सापर्डे संघासाठी। धन्यवाद। 24 चेंडू आणि 54 धाबांची गरज आहे सापर्डे संघाला। समोर असणारा संघ हेदुटणे संघाबरोबर आहे। हेदुटणे संघाने 53 धावा केल्या 54 धाबांचं लक्ष ठेवलं या सामन्यामध्ये 13.50 च्या सरासरीने धावा करायच्या आहेत। कशा प्रकारे या धावा होतात ते पाहणे फार गरजेचं आहे। 24 चेंडूत 54 धावा। या आधीच्या आपण पहिल्या सामन्यात 32 धावा, दुसऱ्या सामन्यात 45 धावा, तिसऱ्या सामन्यात 57 धावा आणि आता या सामन्यात आपण पाहिले असतील की 53 धावा या धावफलकावरती लागलेत। 54 धावांचं लक्ष आहे। सचिन पाटील आणि किशोर पाटील जोडी तर गोलंदाज सचिन पाटील म्हणजे सचिन आणि सचिन 16 वर्षानंतर सचिन तेंडुलकर खेळण्यासाठी आला होता। पाकिस्तान संघाला चांगली चपराक त्याने दाखवली होती आणि आता मात्र या सामन्यामध्ये समोर सचिन आहे तर गोलंदाजी सचिन आहे। काय घडणार या सामन्यामध्ये समालोचकाचं काम आहे। गोलंदाज जितक्या ताकदीचा आहे तर फलंदाजी तितक्या ताकदीचा आहे अशा प्रकारचं समालोचन करणे। 24 चेंडूत 54 धावा। पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता सुरेख चेंडू टाकला होता सचिन गोलंदाज सचिन पाटील आणि सचिन पाटील अशी मैदानामध्ये एका बाजूला आपण सापर्डे संघाचा सचिन पाहतोय एका बाजूला हेदुटणे संघाचा सचिन पाहतोय। हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जातोय। पंच सुभाष पाटील यांचा इशारा येतोय हा खराब चेंडू आहे। अशा प्रकारे नियम क्रमांक 22 प्रमाणे हा चेंडू वाईट गृहीत धरला जातोय। अशा प्रकारे एक धाव मात्र धावफलकावरती लागते। सुरुवात होते या सामन्यामध्ये। यानंतर वडवली आणि आगासन अशी लढत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहे। या वेळचा चेंडू टॅप केलाय लॉंग ऑन रिजनला। फलंदाज मात्र सचिन पाटीलच्या पारीचा अंत होतोय।
तर नक्कीच 47वा खेळाडू शून्यावरती बाद झालाय. हर्षद पाटील सांगतात नक्कीच अतिशय चांगली गोलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आमचे साथी स्कोरर धीरज पाटील, आविष्कार पाटील आणि तिसरा स्कोरर हर्षद पाटील आपल्याला धन्यवाद देतो. आणि आता आपण जर पाहिलं असेल या सामन्याची सुरुवात 24 चेंडू 54 धावा करायची गरज होती. 2 विकेट आतापर्यंत, 1 विकेट आतापर्यंत बाद झालाय तो समोर असणाऱ्या सापर्डे संघाचा. सापर्डे संघ आणि एदोटणे अशी लढत मैदानामध्ये. एदोटणे संघाने 53 धावा केल्या, 54 धावांचं लक्ष्य आहे. यावेळचा चेंडू खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. डायरेक्ट हिट करण्यामध्ये आपण पाहिलं असेल याआधी एक संघ होता जो म्हात्रेपाडा, ज्याने डायरेक्ट हिट करण्याची कामगिरी बऱ्याचशा वेळा केली होती. इथे मात्र डायरेक्ट हिट होण्याची गरज होती. एकूण धावसंख्या धावफलकावरती 1 बाद 2 धावा. आगासन वडवली संघ या आपल्याला ताकीद करतो नाणेफेकीसाठी. गोलंदाज सचिन पाटील तयार आहे. समोर फलंदाज यावेळेस रोनक. चेंडू मात्र हवेमध्ये जातोय. चेंडू सरळ आरपार सीमा पार षटकार. स्ट्राइक वरती किशोर पाटील. डीजे मास्टर धन्यवाद. 21वा फलंदाज आहे ज्याने षटकाराने अकाउंट ओपन केलेलं आहे. चांगली माहिती पुरवतो हर्षद पाटील आमच्याकडे. परंतु एकूण धावसंख्येचा जर विचार केला या षटकारानंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 7. 8 धावा धावफलकावरती लागल्या. 8 धावा धावफलकावरती. लक्ष आहे ते 54 धावांचा. गोलंदाज सचिन पाटील थोडासा आता महागडा ठरतो या षटकारानंतर. समोर फलंदाज किशोर पाटील. सापर्डे आणि हेदोटणे अशी लढत आपण पहिल्या फेरीतला तिसरा सामना. यावेळचा चेंडू लॉंग ऑफ रिजनला. चेंडू हवेमध्ये 2-2 क्षेत्ररक्षक आणि आता मात्र नक्कीच झेल मात्र जमिनी लगत गेलेला आहे. जीवदान मिळालं किशोर पाटीलला. कारण जर जीवदानाचा विचार केला तर रोहित शर्माला जीवदान दिला होता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. 264 धावांची बहारदार खेळी रोहित शर्माने केली होती. इथे जीवदान दिला किशोर पाटील याला. जीवदान दिला होता सोनारपाड्याच्या अंबर ठाकूरला, ज्याने 14 चेंडू मध्ये, ज्याने 16 चेंडू मध्ये 50 धावा केल्या होत्या. आणि नक्कीच पिंपला संघाला तिथे परास्त व्हावं लागला होता. अशा प्रकारे जीवदानाचा काय फायदा उठवतोय तो किशोर पाटील हे पाहणे फार गरजेचं आहे. अतिशय चांगली सुरुवात. या वेळेचा चेंडू मात्र पंचांचा इशारा येतोय षटक संपल्याचा. सुरेख चेंडू होता. आणि आता मात्र एकूण धावसंख्येचा जर विचार केला, पहिल्या षटकाचा खेळ संपला तेव्हा धावफलकावरती धावा लागल्या त्या 54 धावांचा पाठलाग करत असताना 10 धावा. DJ Sap. धन्यवाद. टीम मीटिंग जास्त वेळ नको. मी आपल्याला विनंती वारंवार करणार आहे. आयोजकांनी छान असं आयोजन केलेलं आहे आणि वडवली आणि आगासन अशी लढत आता यानंतर होणार आहे. वडवली संघाचा संघनायक आलेला आहे. आगासन संघाचा संघनायक या. 18 चेंडूत 44 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. पहिल्या षटकात 10 धावा जमलेल्या आहेत. म्हणजे अजूनही येणारे 18 चेंडू धावा करायच्या त्या 44. गोलंदाजी मार्क वरती डोंबिवली यांकडनं गोलंदाजी करण्यासाठी रोहित पाटील हा गोलंदाज आहे. सचिन पाटीलने एक षटकार काढल्यानंतर धावा खर्च केल्या त्या 10 या षटकामध्ये आणि 1 विकेट घेण्याची मौल्यवान कामगिरी केलेली आहे. आगासन संघाचा संघनायक या आपण कुठे गेला असेल तर आपल्याला आधीच उशीर केला होता. त्यासाठी हा जो 4थ्या नंबरचा सामना होता तो 3ऱ्या नंबरला आम्ही खेळवला.
या वेळचा चेंडू पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत असताना काही करू शकणार नाहीये. 4 धावा मिळतात. यावेळेस मात्र फलंदाज होता रोमांचक आणि कसा सामना. एक चेंडू आणि 6 धावांची गरज. गोलंदाज राईट अप ओव्हर द विकेट. फलंदाज सफल होतोय आणि चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सतरा चेंडूमध्ये 40 धाबांची अजूनही गरज आहे. 14 धाबा धावफलकावरती लागल्यात त्या सापर्डे संघाच्या इदुट्टे संघाबरोबर. या वेळचा चेंडू दिमागदार चेंडू, झपकन बाहेर गेलेला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते. कुठल्याही प्रकारचे धाव या चेंडूवरती मात्र मिळत नाही. अशा प्रकारची गोलंदाजी, देखणी गोलंदाजी, चिकनी गोलंदाजी गोलंदाज मात्र करताना दिसतोय. 16 चेंडू बाकी आहेत. 40 धावा करायच्यात. या वेळचा चेंडू खेळून काढलाय. मिड विकेट क्षेत्राला चेंडू अडवला जातोय. 1 धाव मिळते. थोडस खराब क्षेत्ररक्षण होते. 2 धावा मिळतात आणि या 2 धावांशी एकूण धाव संख्या धावफलकावरती जाऊन लागले ती 16 या धाव संख्येवरती. अजूनही येणारे चेंडू 15 बाकी आहेत. धावा करायच्या त्या 38 धावा. 15 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. 24 चेंडू 56 धावांचं लक्ष्य येदुटणे संघाने सापर्डे संघापुढे ठेवलंय. अतिशय चांगली लढत मैदानावरती. तिसरी लढत. 2 वेळा बॅटची हेच घेतले आणि नक्कीच इथे मात्र चांगला प्रयत्न होता फलंदाजाचा. एकापेक्षा काही नाहीये. एकेरी धाब्याने एकूण धावसंख्या 17 धावा. 14 चेंडू बाकी आहेत. 37 धावा करायच्यात. सामना जर बरोबरीत सुटला तर नक्कीच पहिल्या विकेट पाहिल्या जाणार आहेत. त्यानंतर नाणेफेकीवरती हा सामना दिला जाणार आहे. ज्यांच्या विकेट जास्त. या वेळचा चेंडू हवेमध्ये जातोय. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावतात. एक्स्ट्रा कव्हर रिजनला चेंडू अडवला जातोय. 2 धावा मात्र फलंदाजांना मिळतात. 2 धावा मिळतात. या 2 धावांशी एकूण धावसंख्या 19 धावा. 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावा हव्यात. अजून 13 चेंडू 35 धावा करायच्यात सापर्डे संघाला. चांगला सामना. यानंतर आगासन आणि वडवली अशी रंगत आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेस मात्र बॅटची एज घेतली आणि नक्कीच इथे फलंदाज मात्र परतलाय. पाटील फलंदाज बाद झाला, ज्याने 6 चेंडूंचा सामना करत 10 धावा केल्या. अजूनही 12 चेंडूत 35 धावा. पहिल्या दिवशी आपण पाहिल्या होत्या 12 चेंडूत 39 धावा. 2 चेंडू राखून चेस केल्या होत्या सुरई संघाने सुजित पाटीलच्या जोरावरती, ज्याने 12 चेंडू मध्ये 42 धावांची बारदार खेळी केली होती. दुसऱ्या दिवसांचे सामने आपण पाहिले त्यावेळेस सोनारपाडा संघाच्या अमर ठाकूरचा विचार करायचा झाला. रोहिजनच्या टुर्नामेंट मध्ये गोलंदाजीचा पारितोषिक त्याने नाईटच्या स्पर्धेमधले पारितोषिक त्याने घेतला आणि सोनारपाडा संघाने 3ऱ्या नंबरची ट्रॉफी पटकावली. अशा प्रकारे त्यांनी सुरेख कामगिरी या मैदानावरती केली होती. तर एका बाजूला आपण पाहणार आहोत, काल आपण पाहिले असेल की अतिशय चांगले सामने रंगले होते, ज्या सामन्यामध्ये सुरेख कामगिरी झाली होती. एका बाजूला चिंचवली संघाच्या फलंदाज आशिष मात्रेने 16 चेंडूत 50 धावा पटकावल्या होत्या. 12 चेंडू आणि 35 धावा. रोहित यावेळचा चेंडू पॉइंटच्या दिशेला टटवला. चेंडू सरळ सीमारेषेचा वेध घेतोय. 4 धावा मात्र. सुरेख फलंदाजी करतोय तो यावेळेस मात्र फलंदाज अभिषेक. धन्यवाद. वडवली संघाचा संघनायक या आपण वडवली संघाचा संघनायक. 11 चेंडूत 31 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. रोमांचक सामना आहे, वेल वाया घालू नका. 11 चेंडू मध्ये 31 धावा करायच्यात या सामन्यामध्ये. पहिल्या फेरीतला 3रा सामना आपण पाहतोय.
पहिल्या फेरीतला हा आगासन आणि वडवली. यावेळचा चेंडू चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते. 10 चेंडू बाकी असणार आहेत. 31 धावा अजूनही करायच्या आहेत. काही घडलेले नाही, काही बिघडलेलं नाहीये असा रोमांचक सामना मैदानामध्ये. 10 चेंडू मध्ये 31 धावा करायच्या या सामन्यामध्ये. रोमांचक सामना. एका बाजूला सापर्डे संघ, दुसऱ्या बाजूला हेदुटणे संघ. या वेळेचा कार्पेट शॉट गोलंदाजी थ्रो मध्ये चेंडू अडवला जातोय. एक धाव मिळतंय, एकापेक्षा काही नाहीये. एकूण धाव संख्या 24 धावा धावफलकावरती आहेत. 9 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. तर आगासन संघाने नाणेफेकीचं कॉल जिंकलेलं आहे. नक्कीच आपल्या निर्णयावरती ठाम राहायचा, निर्णय त्वरित घ्यायचा आहे आणि जर आपण क्षेत्ररक्षण स्वीकारले असेल तर ताबडतोब मैदानामध्ये या सामना संपल्यानंतर उतरायचा आहे. 9 चेंडू 30 धावांची गरज आहे. बोल्ड आता मात्र सुंदर गोलंदाजीचा प्रात्यक्षिक गोलंदाज रोहित भंडारी याच्याकडनं. नक्कीच रोहित म्हात्रे या फलंदाजाने या गोलंदाजाने फलंदाजाला बाद केलाय. तर नवीन फलंदाज निल्सन मडवी मात्र फलंदाजी करण्यासाठी येतोय. 8 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. ती सापर्डे संघाला. गोलंदाज तयार आहे. यावेळेचा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर, पंच बाहेर निघाल्यात. स्वेर मारा केलाय आणि आता मात्र येणारे 8 चेंडू 29 धावांची गरज आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 25 धावा सापर्डे संघाच्या. कंबर कसले या सामन्यावरती हेदुटणे संघाने, कारण फलंदाजी करत असताना 53 धावा कुठल्या. यावेळेचा चेंडू आता मात्र चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. 7 चेंडू 29 धावा. 7 चेंडू आणि 29 धावा अजूनही करायच्या आहेत. रोमांचक सामना मैदानामध्ये. पहिला सामना आपण पाहिले असेल, बेतवडे संघाने जिंकला. त्यानंतर संदप संघाने पुन्हा एकदा सामना जिंकला आणि दुसरा सामना बेतवडे संघाने पुन्हा एकदा जिंकला. अशा प्रकारे यावेळेचा चेंडू षटक संपल्याचा पंचांचा इशारा येतोय. 6 चेंडू मध्ये 29 धावांची गरज असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. या आधीचे 2 सामने बेतवडे संघाने जिंकलेले आहेत. अतिशय सुरेख कामगिरी प्रशांत तांडेल याच्या जोरावरती केलेली आहे. प्रशांत तांडेल यांनी 2 षटकामध्ये जी कामगिरी केली होती, या आधीच्या पहिल्या 2 षटकामध्ये त्याने 5-5 धावाच खर्च केल्या होत्या आणि फलंदाजी करत असताना एकदा 7 धावा केल्या, एकदा 10 चेंडूत 14 धावा केल्या. अशा उपयुक्त खेळी बेतवडे संघाच्या प्रशांत तांडेलने केले होते आणि नक्कीच आता हा सामना आपण पाहतोय. सापर्डे संघाला विजयीसाठी 6 चेंडू आणि 29 धावा कराव्या लागणार आहे. स्वर्गीय वामन शेठ पाटील स्मृती चषक आपण पाहतोय, वर्ष पहिले आपण पाहतोय. 6 चेंडू 29 धावा करायच्या. वेल वाया घालू नका, टीम मीटिंग करू नका. हेदुटणे संघ 6 चेंडूत 29 धावांची गरज आहे. या 29 धावा करत असताना मोठी केली करावी लागणार आहे सापर्डे संघाला. सापर्डे संघाला विचार करावा लागणार आहे. 39 धावांची गरज असताना 2 चेंडू राखून 12 चेंडूत ज्या 39 धावांची गरज होती तो सामना सुरई संघाने जिंकला होता. यावेळेस मात्र चेंडू जातोय तो हवेमध्ये, फलंदाज बाद. धन्यवाद डीजे मास्तर. आता अडचणीत सापडलाय इथे मात्र सापर्डे संघ, कारण 5 षटकार आता मारावे लागणार आहेत. 5 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे.
या वेळेचा चेंडू हवेमध्ये आता मात्र नक्कीच सामन्यामध्ये औपचारिकता बाकी असणार आहे. काही चमत्कार इथे घडतंय का पाहणं गरजेचं आहे, कारण 4 चेंडू 29 धावा. DJ GS. ही दुनिया धन्यवाद डीजे मास्तर. 4 चेंडू 29 धावांची गरज आहे. औपचारिकता आता मात्र बाकी राहिलेली या सामन्यामध्ये. चमत्कार काही घडणार, काही चमत्काराशिवाय चमत्काराला नमस्कार करतात, परंतु इथे चमत्कार काय होतोय की नाहीये. या वेळेचा चेंडू खेळून काढला. 1 धाव फलंदाजाने घेतली, कारण 3 चेंडू 28 धावांची गरज आहे. पूर्णपणे सामन्यामध्ये वर्चस्व गाजवलं एदोटणे संघाने. फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी केली, गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती मात्र गोलंदाजी केली. आता मात्र 3 चेंडू 28 धावांची गरज आहे. 2017ला आपण नक्कीच आज 12 वाजेपर्यंत बाय बाय करणार आहेत आणि 12 नंतर आपण 2018चं स्वागत करणार आहे. असा काही शेवटचा दिवस आजचा. बऱ्याचशा ठिकाणी मोठमोठ्या टुर्नामेंट आपण पाहतोय. क्रिकेटला वेळ लागलेला आहे आणि क्रिकेट पासून आपण पाहिलेलं आहे ग्रामीण संघांना मिळालेली संधी, त्याचं केलेलं सोनं गल्लीपासून दिल्लीपर्यंत क्रिकेट नेण्याचं काम या ग्रामीण क्रिकेट संघाने केलेलं आहे. प्रत्येक संघामध्ये 6 खेळाडू आणि 5 गोलंदाज तयार झालेले आहेत. त्रिफलाचीच झालाय फलंदाज. 50वा यावेळेस गोल्डन डक आपण पाहिलं असेल हा फलंदाज. 2 चेंडू 28 धावा. डीजे तर 2 चेंडू 28 धावांची गरज आहे. सामन्यामधली रंगत आहे ती रंगत मात्र निघून गेलेली आहे, कारण आपण पाहिलं असेल या वेळेचा चेंडू खेळून काढलाय. आता मात्र 1 चेंडू 27 धावांची गरज आहे. पूर्णपणे सामन्यामध्ये यशस्वी ठरलाय तो हेदोटणे संघ. शेवटचा 1 चेंडू या वेळेचा सामना जिंकलाय. नक्कीच आपण हेदोटणे संघाने पाहतोय अतिशय सुरेख फलंदाजी केली होती, गोलंदाजी तितक्या ताकदीची केलेली आहे आणि नक्कीच हेदोटणे संघ इथे विजयी झालेला आहे. तर मैदानात आता उतरायचं आहे, तर नक्कीच सेकंड करायचं आहे दोन्ही संघाने आणि मैदानामध्ये जायचं आहे. मी आपल्याला वारंवार विनंती करतो